चला तर बघूयात आजच्या 13 मेच्या चालू घडामोडी. आज काय करणार आहोत आपण 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन्स बघूयात. USA आणि चीनच्या अलीकडेच व्यापार आणि युद्ध आणि टॅरिफ विवादामुळे चर्चा कुठे चालू झालेली आहे. तुम्हाला तर माहीत आहे काय झालं होतं. USAनं घोषणा काय केली होती. USAनं घोषणा काय त्याची मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्याच्यामुळे त्यानं काय केलं होतं, प्रत्येक देशावर काय केलं होतं, टॅरिफ हे आकारायला चालू केलं होतं. त्यातच काय केलं होतं, चायनावर काय केलं होतं त्यानं, चायनावर 145% टॅरिफ लावला होता. टॅरिफ म्हणजे काय केलं होतं, जो मटेरियल आपल्याकडे आयात होतं ना, माल आयात होतो ना, त्याच्यावर जो टॅक्स लावलेला असतो त्याला काय म्हणतात, टॅरिफ म्हणतात. आणि चायनानं पण USAवर किती लावलं होतं, चायना USA 125%. मग दोघांचा पण व्यापार काय झाला, कमी झाला. तर त्याच व्यापारासाठी काय केलेली आहे आता, चर्चा चालू केलेली आहे. आणि ती चर्चा कुठं सुरू केलेली आहे, ते चर्चा चालू केलेली आहे कुठं, जिनेवामध्ये चालू झालेली आहे. कुठं चर्चा झालेली आहे, 1 नंबर कुठं चालू झालेलं आहे, ते 3 नंबरचं ऑप्शन जिनेवामध्ये आता काय केलेलं आहे, व्यापारासाठी चर्चा चालू झालेली आहे. तर कुठं चालू झाली, जिनेवामध्ये. जिनेवा म्हणजे कुठं, स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंड, बरोबर. पुढला क्वेश्चन बघा. अलीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ विजय दिवस कधी घोषित केला आहे, साजरा करण्यासाठी घोषित केलेला आहे. आता काय झालं होतं, सेकंड वर्ल्ड वॉर माहीत असेल तुम्हाला, किती ते कितीपर्यंत चाललं होतं, 1939 ते 1945. आणि 1945ला काय केलं होतं, 1945 तर किती 8 मेला 1945मध्ये काय झालं होतं, तर जे मित्रराष्ट्र होते ना, त्यांचा विजय झाला होता. मित्रराष्ट्रात कोण कोण होतं, एक तर होतं USA होतं, त्यानंतर रूस होतं, त्यानंतर फ्रान्स होतं आणि इंग्लंड होतं. त्यांचा काय झालं होता, विजय झाला होता. किती 8 मेला. तर 8 मेला आता काय केलं, USAचे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, कोण आहेत, प्रेसिडेंट आहेत, किती नंबरचे आहेत, 47व्या नंबरचे जे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी घोषणा केली, ते आता काय म्हणून सेलिब्रेट करणार आहेत, विजय दिवस म्हणून सेलिब्रेट करणार आहेत. कधी, 8 मेला, 8 मे 1945ला. एवढं लक्षात ठेवा, कारण की त्यांचा विजय चालू झाला. आता तुम्हाला मध्ये एक माहीत असेल, आता काय करतो रूस बी त्याचा विजय दिवस सेलिब्रेट करतो. कधी करतो, 9 मेला करतो रूस. 9 मेला काय करतो, कारण की 9 मेला काय केलं होतं, जर्मनीला आत्मसमर्पण करण्यासाठी लावलं होतं. कोणी केलं होतं, रूसनं. म्हणून काय करतो, 9 तारखेला 9 मेला काय करतो, रूस विजय दिवस सेलिब्रेट करतो. आता इथे विजय दिवसला कोण गेलेलं आहे, तर राजनाथ सिंग गेलेले आहेत. कोण गेलेले आहेत, तर राजनाथ सिंग, बरोबर. नुकत्याच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता बघा, आर्टिकल 39A ह्याच्यात काय म्हणतं, फ्री लिगल एड म्हणतं, निशुल्क कानूनी सहायता म्हणतो त्याला आपण, फ्री लिगल एड. आणि कोणत्या घटना दुरुस्तीनं आलेलं आहे, 42वी घटना दुरुस्ती. कधी, 1976, बरोबर. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, एक संस्था स्थापन केलेली आहे, त्याला काय म्हणतो, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी. ह्याची स्थापना कधी झालेली आहे, ह्याची स्थापना झालेली आहे 1995ला. पण कोणत्या कायद्यानं झाली म्हणलं, तर कोणत्या कायद्यानं झाली, 1987च्या कायद्यानं झालेले आहे. ॲक्ट कधी आला ह्याचा, 1987ला आला होता. स्थापना 1995ला झाली. आणि किती नोव्हेंबरला झाली, 9 नोव्हेंबर 1995, बरोबर. तर ह्याचं काय केलेलं आहे, आता अध्यक्ष अपॉइंट केलेले आहेत. तर अध्यक्ष कोण असतात, ह्याचे सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश असतात ना, निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश, हे जे काय असतात अध्यक्ष हे अपॉइंट केलं जातं. तर आता कोणाला केलेलं आहे, जस्टिस सूर्यकांत यांना काय केलेलं आहे, नालसाचे अध्यक्ष केलेलं आहे. एवढं लक्षात आलं. नालसाची कधी स्थापना झालेली आहे, 1995ला झालेली आहे. अधिनियम ॲक्ट कधी आलेलं आहे, 1987 आलेलं आहे. आणि कोणत्या आर्टिकलनुसार हे जे स्थापना केलेली आहे, आर्टिकल 39 आहे. त्यामध्ये काय म्हणतात, निशुल्क कानूनी सहायता, फ्री लिगल एड. आणि ती कधी अमेंडमेंट कधी झालेली होती, ही 39 कधी कलम आलं होतं, तर 42वी घटना दुरुस्ती 1976ला हे कलम आलं होतं. एवढंच लक्षात ठेवा. पुढला क्वेश्चन बघा. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम अहवाल 2021नुसार 2019 ते 21 या वर्षात भारतानं नोंदवलेला माता मृत्यू दर किती आहे. आता काय झालेलं आहे, एक रिपोर्ट आहे, कोणता, सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम रिपोर्ट हा कधीचा आहे, 2021चा आहे. आता ह्याच्यात आकडे लक्षात ठेवा. इथं काय झालं, 2021ला MMR मॅटर्नली मॉर्टॅलिटी रेट 2019-20 किती होता, हे 2 बॉक्स करा, 130 होता. तर 2021ला किती झालेला आहे, हा 93 झालेला आहे. कोणता, मॅटर्नरी मॉर्टॅलिटी रेट. त्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती होता, 39वरनं किती आलेला आहे, 27 आलेला आहे. त्यानंतर आपला प्रजनन दर किती आहे, प्रजनन दर हा 2% आहे, करंट 2% आहे. आणि आपल्या इथं जन्मता वेळेस आपला सेक्स रेशो किती आहे जन्मताना, तर ते किती आहे, 913 आहे. म्हणजे 1000 पुरुषामागं असणाऱ्या स्त्रियांची संख्येला काय म्हणतो आपण, सेक्स रेशो म्हणतो.
त्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती चाइल्ड लोड काढला जातो, 27 किती चाइल्ड लोड आहे, तर 1000 जन्मलेल्या बालकावर काढला जातो. आणि मॅटर्नरी मॉर्टॅलिटी रेट किती ह्याच्यावर काढला जातो, 1,00,000 बालकावर काढला जातो. म्हणजे किती 93 महिला ह्या किती बालकावर आहेत, ज्या डेथ होते त्यांची, ते 1,00,000 बालकावर आहेत. एवढं लक्षात ठेवा. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किती झाला आहे आता आपलं, 93 झाला आहे. 27 काय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. आणि आपला सेक्स रेशो काय झालेला आहे, 913 झालेला आहे जन्मताच्या वेळी. आणि अजून काय राहिलं, प्रजनन दर किती आहे, 2% आहे. बरोबर. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच ब्रह्मोस युनिटचे उद्घाटन कुठे केलेले आहे, तर राजनाथ सिंग यांनी ब्रह्मोस युनिटचे कुठे चालू केलेलं आहे उद्घाटन, हे कुठं चालू केलेलं आहे, हे लखनौमध्ये चालू केलेलं आहे. लखनौमध्ये UP डिफेन्स कॉरिडॉर आहे, त्याचाच एक पार्ट म्हणून हे चालू केलेलं आहे, डिफेन्स कॉरिडॉर कुठं आहे, हे UPला आहे. आणि आता ह्याचाच पार्ट म्हणून लखनौमध्ये काय केलेलं आहे, कुणी उद्घाटन केलेलं आहे, राजनाथ सिंग कोण आहे, संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग. आणि कोणते मिसाईल, ब्रह्मोस म्हणतात. ब्रह्मोस ही कशी मिसाईल आहे, सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे, सुपरसोनिक. हिची स्पीड किती आहे, 2.8 मॅक आहे, 2.8 मॅक. एवढंच लक्षात ठेवा, सुपरसोनिक क्रूज मिसाईल. म्हणजे 3 प्रकारच्या मिसाईल असतात. हायपरसोनिक मध्ये एक जिरकॉन म्हणून नाव ऐकलं असेल, ती काय होती, हायपरसोनिक होती, तिची स्पीड किती 9.8 मॅक होती. तर इथं 3 बघा, 0 आणि 0च्या कमी असतात, 0 ते कमी आणि 0च्या 5. 0 ते 5 असतात ना, त्याला म्हणतात सुपरसोनिक. 5 मॅकच्या पुढे ज्यांचा स्पीड असतो ना, त्यांना म्हणतात हायपरसोनिक. आणि 0 मॅकच्या कमी असतो ना, त्यांना सबसोनिक म्हणतात. सबसोनिक एवढंच लक्षात ठेवा. सबसोनिक, सुपरसोनिक आणि हायपरसोनिक. अलीकडे जगदीप धनखड यांनी जनता की कहाणी माय ॲटोबायोग्राफी हे कोणत्या राज्याच्या राज्यपालाच्या आत्मचरित्र प्रकाशित केले आहे, तर कोणत्या राज्याचे होते, हे हरियाणा राज्याचे. कोणत्या राज्याचे आहेत, हरियाणा राज्याचे आहेत. आणि कोण आहे त्याचं, बेडारू दत्तात्रय नाव आहे त्यांचं, बेडारू दत्तात्रय. केदार दत्तात्रय हे त्यांचं नाव आहे. आणि कोणी उद्घाटन केलेलं आहे, जगदीप धनखड यांनी काय केलं आहे, त्यांचं पुस्तक लॉन्च केलेलं आहे. आणि काय आहे, पीपल स्टोरी, जनता की कहाणी ही काय त्यांची ॲटोबायोग्राफी आहे. कुठले आहेत ते, हरियाणाचे CF कोण आहेत, नायब सिंग सैनी आहेत. त्यानंतर इथले गुजरातचे कोण आहेत, भूपेंद्र पटेल आहेत. राजस्थानचे कोण आहेत, राजस्थानचे CM कोण आहेत. त्यानंतर हे महाराष्ट्राचे कोण, देवेंद्र फडणवीस. राजस्थानचे CM कोण आहेत. त्यानंतर पुढला क्वेश्चन बघा, अलीकडे उत्तर प्रदेश सरकारने UP ॲग्रीस आणि AI प्रज्ञा उपक्रम कोणाच्या सहकार्याने चालू केलेले आहेत. आता काय आहे, इंडियन गव्हर्नमेंट, UP गव्हर्नमेंट प्लस वर्ल्ड बँककडून हे काय करणार आहेत, लोन घेणार आहेत. कशासाठी घेतलेलं आहे, UP ॲग्रीस आणि AI प्रज्ञा. आता बघा ह्या दोघांचं काम काय, AI प्रज्ञा ही काय, AI प्रज्ञा ही कशासाठी असणार आहे, सिक्युरिटीसाठी असणार आहे, सायबर सिक्युरिटी. आणि UP ॲग्रीस हे कशासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, UP ॲग्रीस हे काय, पूर्वांचल आणि बुंदेलखंड हे दोन जिल्हे आहेत. तिथं काय करण्याचं आहे, कृषीचा म्हणजे टेक्निकल वापर करून जे प्रॉडक्टिव्हिटी होते ना, त्याला वाढवण्यासाठी UP ॲग्रीस चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेलं आहे, पूर्वांचल आणि बुंदेलखंड. इथं कशासाठी चालू केलेलं आहे ह्यांनी, तर जो पण असेल म्हणजे मेकॅनायझेशन म्हणतो, मेकॅनायझेशन असेल किंवा टेक्निकल वापर असेल, टेक्निकल गोष्टीचा वापर असेल, कुठं, कृषीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये. त्याच्यासाठी काय चालू केलेलं आहे, UP ॲग्रीस. आणि UP ॲग्रीस कुठं चालू केलेलं आहे, हे तर काय, हे UP गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. कोणाच्या सहकार्यानं चालू केलेलं आहे, जागतिक बँक, वर्ल्ड बँक. आता इथं सांगा बरं, वर्ल्ड बँकची स्थापना कधी झाली, वर्ल्ड बँकची हिस्ट्री बघा. वर्ल्ड बँकची स्थापना कधी झाली, वर्ल्ड बँक आणि IMF यांना काय म्हणलं जातं, ट्विन सिस्टर म्हणलं जातं, ट्विन सिस्टर. ह्याची स्थापना कधी झाली, 1944ला एक ब्रिटन वूड्स संमेलन झालं. भारतातनं कोण गेलं, C.D. देशमुख गेलं. त्याच्यानुसारच कोणाची स्थापना झाली, IMF आणि वर्ल्ड बँक. जागतिक बँकेचे हेड कोण आहेत आता, आणि IMFचे हेड कोण आहेत, एवढं सांगा. क्रिस्टिना जॉर्जिवा हे कशाचे, IMFचे हेड आहे. IMFमध्ये सदस्य किती आहेत, 189 सदस्य आहेत वाटतं. आणि जागतिक बँकेत 193 सदस्य, बरोबर. 190च्या आसपास सदस्य, 190. आणि ह्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, वॉशिंग्टन DC मध्ये हेडक्वार्टर आहे, वॉशिंग्टन DC. अजय भंगा हे कशाचे, जागतिक बँकेचे, वर्ल्ड बँकचे अध्यक्ष आहेत. WTOची स्थापना कधी झाली, 1995ला झाली, 1 जानेवारी 1995ला. भारतानं साईन कधी केली, 1995ला. भारतानं त्या जो ड्राफ्ट बनवला होता त्याच्यावर साईन कधी केली, 15 एप्रिल 1994ला साईन केली. ह्याचं पण हेडक्वार्टर कुठं आहे, जिनेवामध्ये आहे. जिनेवा म्हणजे कुठं, स्वित्झर्लंड. एशियन डेव्हलपमेंट बँक हिचं हेडक्वार्टर कुठं आहे, मनिला, फिलिपिन्स. आणि अध्यक्ष कोण आहे, मसातो कांडा आहेत, ते कुठले आहेत, जपानचे आहेत. एवढंच लक्षात ठेवा. इथं नवीनतम मेंबर कोणता आहे, 69 नंबरचा मेंबर कोण आहे, इस्रायल. बरोबर. पुढला प्रश्न बघा,
अलीकडेच कोणत्या ऑपरेशन अंतर्गत CBIने 8 राज्यामध्ये सिम फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे? म्हणजे काय नष्ट केलेलं आहे त्यांना. तर कोणतं सायक्लो ऑपरेशन सायक्लोन ऑपरेशन सायक्लोन 5 सायक्लोन नाही, ऑपरेशन चक्र 5 ऑपरेशन चक्र चक्र 5 हे कोणी चालू केलेलं आहे? CBIने चालू केलेलं आहे. CBI म्हणजे काय? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. हेड कोण आहेत? प्रवीण सूद आहेत. कधी स्थापना झालेली आहे? 1963ला. 1963ची स्थापना. हेड कोण आहेत? प्रवीण सूद आहेत. प्रवीण सूद, बरोबर. ह्यानं कोणतं चालू केलेलं? ऑपरेशन चक्र 5. हे कशासाठी? जे सिम रॅकेट्स असतात ना, सिम रॅकेट्स म्हणजे तुम्हाला फोन करतात, ते फोन करून काय करतात, म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणतो आपण, डिजिटल अरेस्ट. ह्याच्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? सिम रॅकेट्स आहेत 8 राज्यामध्ये चालू केलेलं आहे. सिम रॅकेटला काय करायचं? नष्ट करायचं, किंवा त्याचे जे सिम रॅकेट्स आहेत ना, ते कंप्लीट नष्ट करायचे. ह्याच्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? ऑपरेशन चक्र 5 हे कोणी चालू केलेलं आहे? CBIने चालू केलेलं आहे. ऑपरेशन हॉक बी कोणी चालू केलं होतं? CBIने चालू केलं होतं. कशासाठी? हे चाइल्ड पॉर्नोग्राफीसाठी चालू केलं होतं. त्यानंतर ऑपरेशन सिंधू तिन्ही पण सेनानं चालू केलेलं ऑपरेशन सिंधू पाकिस्तानसाठी. आणि ऑपरेशन ब्रह्मा हे कुठं मध्ये जो म्यानमारमध्ये भूकंप आला होता, त्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे? आपण ऑपरेशन ब्रह्मा चालू केलेलं आहे. बरोबर, 4 पण हे झाले. हे 2 कोणी? CBIने लॉन्च केलेले. अलीकडेच परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना लोकसेवक म्हणून कोणी घोषित केलेलं आहे? आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, जे परवानाधारक हे कोणते मुद्रांक म्हणजे काय? स्टॅम्प विक्रेता असतात ना, त्यांना काय केलं आहे? त्यांना आता काय म्हणलं जाणार आहे? पब्लिक सर्वंट म्हणलं जाणार आहे. पब्लिक सर्वंट म्हणजे काय? लोकसेवक. आता हे कशासाठी म्हणलेलं असेल ते पण लक्षात करून घ्या. यांना काय म्हणलं जाणार? लोकसेवक म्हणलं जाणार. हे काय करतात? आता लोकसेवक म्हणलं तर हे कशाच्या अंडर येणार आहे? जो करप्शन ॲक्ट आहे आपला, करप्शन ॲक्ट 1988च्या, त्याच्या अंतर्गत आता हे पण येणार आहेत. कोण? परवानाधारक मुद्रांक विक्रेता. कशासाठी केलेलं आहे? एक तर म्हणजे करप्शन रोखण्यासाठी. तुम्ही कोणत्या पण स्टॅम्प विक्रेत्यावर गेला तर तो तुमच्याकडून 10 रुपये घेतो. कशासाठी घेतो? असंच घेतो तो. किंवा कधी त्याला म्हणजे ब्लॅकनं पण स्टॅम्प विकतात. 100चा स्टॅम्प 200ला, 200चा 300ला. तर हे करप्शन कमी करण्यासाठी कोणी? सुप्रीम कोर्टानं त्यांना काय म्हणलेलं आहे? पब्लिक सर्वंट म्हणलेलं आहे. एवढं एक लक्षात ठेवा. कुणाला? पब्लिक सर्वंट. कोणाला म्हणलं? जे मुद्रांक विक्रेते असतात त्यांना काय म्हणलं? जे स्टॅम्प विक्रेते आहेत त्यांना काय म्हणलेलं आहे? लोकसेवक म्हणलेलं आहे. कशासाठी? करप्शन कमी करण्यासाठी. कायदा मंत्रालय, संसद, UPSCचं आर्टिकल कोणतं आहे? एवढं सांगा बरं. 300 किती? 315. आणि 312 कशाचं आहे? 312 ऑल इंडिया सर्व्हिस आहे. ऑल इंडिया सर्व्हिस. संसदेचा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये? 79मध्ये. 80मध्ये कशाचा आहे? लोकसभेचा आहे. 80मध्ये कशाचा आहे? राज्यसभेचा आहे. 81मध्ये कशाचा आहे? लोकसभेचा आहे. बरोबर. 79मध्ये काय? संसद आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे कुठं? 124 ते 147पर्यंत कशाचे आहेत? सुप्रीम कोर्टाचे आहेत. पुढलं बघा, नुकतेच चर्चेत असलेलं ऑपरेशन बुनियाद अल मार्सस कशाशी संबंधित आहे? हे कोणी चालू केलेलं होतं? पाकिस्ताननं. आपल्यावर जे अल मार्सस हे कोणी? पाकिस्ताननं अटॅक केला होता. आता भारतानं जो आपला सीजफायर झालेला आहे त्यामध्ये काही कंडिशन आहे तेवढ्याच बघा. कंडिशन काय? भारत काय म्हणतं? फक्त POKबद्दल बोलत असाल तुम्ही तर त्याच्यावर आपण POK भारताला देणार असेल तर आपण चर्चा करू. एक पहिला पॉईंट आहे. 5 पॉईंट आहे. दुसरा पॉईंट काय आहे त्यामध्ये? जर काश्मीर विषयावर बोलत असेल तर काश्मीर विषयाचा काय? काश्मीर विषयावर बोलण्यासाठी भारत काय म्हणतं? चर्चाच नाही. त्यानंतर कशाचा? जो आपला सिंधू जल करार होता त्याच्यावर सध्या पण काय असतो? स्थगितच आहे. सिंधू जल करार पण स्थगितच आहे. त्यानंतर अजून काय? जर एखादा आतंकी हल्ला झाला इथनं पुढे पण तर त्याला काय म्हणलं जाणार आहे? ॲक्ट ऑफ वॉर म्हणलं जाणार आहे त्याला. ॲक्ट ऑफ वॉर. कशासाठी? आतंकी हल्ल्यासाठी काय म्हणलं जाणार आहे? ॲक्ट ऑफ वॉर घोषित केलं जाईल. त्यानंतर अजून काय? किती झाले? 1, 2, 3, 4. अजून एक राहिला मुद्दा. आणि शेवटचं काय? पाकिस्तान आणि आपल्या ह्याच्यात एकतर व्यापार आणि म्हणजे काय म्हणतो आपण हे तर होणारच नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी व्यापार ते काहीच आता होणार नाही. एवढंच लक्षात ठेवा. सिंधू ॲग्रीमेंट काय केलेलं आहे? अजून स्थगितच आहे. पाकिस्तान POK ऑक्युपाईड काश्मीर जर भारताला देणार असेल तरच भारत चर्चा करायला तयार आहे. काश्मीर विषयावर तो तर बोलायलाच तयार नाही. आणि ॲक्ट ऑफ वॉर, कोणता पण आतंकवादी हल्ला झाला तर त्याला काय म्हटलं जाणार आहे? त्याच्याबद्दलचं ॲक्ट ऑफ वॉर त्याला कन्सिडर केलं जाणार आहे. आणि तिसरं काय केलेलं आहे? भारत व्यापार आणि बाकीच्या गोष्टीसाठी पाकिस्तानसोबत बोलण्यासाठी तयारच नाही. या सगळ्या गोष्टी मान्य करूनच आता काय केलेलं आहे? सीजफायर आपण केलेलं आहे. ह्या चॅनलवर तुम्हाला चॅनलवर दररोज तुम्हाला डेली क्लासेस भेटत जातील. डेली करंटचे क्लासेस असतील. एक 10 क्वेश्चन्स असतील. महाराष्ट्र प्लस नॅशनलच्या सगळेच करंट अफेअर्स भेटत जातील. टेलिग्राम चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शन नाही आपल्या
अकाउंट प्रोफाईलमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल. तिथनं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला डेली क्विज भेटू शकतात. डेली क्विज. चला तर मग, धन्यवाद.